नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टू वे स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. रिजनिंगमधील सिलॉजिझम हा पार्ट आपण आज सुरू करतोय. अतिशय कन्फ्युजिंग मानला जाणारा हा पार्ट आहे रिजनिंगमधील. आणि यातील प्रत्येक एक्झामला आता ऑलमोस्ट दोन तीन एक्झाम्पल जी आहे येतच आहेत. आणि हा जर सिलॉजिझमचा जर बेसिक कन्सेप्ट जर तुम्हाला समजला तर परीक्षेमधील 3-4 मार्क तुम्हाला सहजासहजी मिळून जातील, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. सिलॉजिझम म्हणजे काय आहे ते बघा पहिल्यांदा. तर दोन विधानावरून निष्कर्ष किंवा अनुमान काढतात अशी एक ही तर्क पद्धती आहे, किंवा याला मराठीमध्ये तर्कशास्त्रीय युक्तिवाद सुद्धा म्हटलं जातं. तर तुम्हाला एक्झाम्पलनुसार दाखवतो तुम्हाला मी. सिलॉजिझममध्ये एक्झाममध्ये काय असतं, असं एक एक्झाम्पल असतं ज्यामध्ये 2 किंवा 3 विधानं दिली जातात. 2 ते 3 त्याच्यावरती निष्कर्ष दिले जातात. या विधानावरून तुम्हाला व्हेन डायग्राम किंवा तुमची जी मेथड असेल ते डायग्राम ड्रॉ करून हे निष्कर्ष दिलेले फॉलो होतात की नाही हे तुम्हाला एक्झाममध्ये सांगायचं असतं. तर सुरुवात करूया. सिलॉजिझमचे बेसिक कन्सेप्ट आहेत हे तुम्हाला सुरुवातीला मी सांगतो, त्याच्यानंतर आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. डायरेक्ट एक्झाम्पल सॉल्व करण्यात काही अर्थ नाही आहे. सुरुवातीला त्याच्यामागचं बेसिक जे आहे हे शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता सिलॉजिझम शिकताना 2-3 मेथड आहेत. त्यातील व्हेन डायग्राम सर्कल काढण्याची जी मेथड आहे ती तुम्हाला मी सांगणार आहे. ही मेथड जी आहे ही मी स्वतः वापरलेली आहे एक्झाम देताना, आणि आजपर्यंत मला तर कधी ह्या मेथडने कधीही अडचण आलेली नाही आहे. ही काही 2 वाक्य आहेत आणि हे काही कन्सेप्ट आहेत. या 2 स्लाईडचा स्क्रीनशॉट घ्या शिकवल्यानंतर आणि तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करायला रेडी. मग चला, पहिलं विधान आहे, सर्व ए हे बी आहेत. हे विधान परीक्षेला तुम्हाला असं एक विधान दिलेलं असतं. आता याची एक बेसिक डायग्राम आहे आणि एक पॉसिबल डायग्राम आहे, शक्य डायग्राम आहे. बेसिक डायग्राम काय आहे बघा. सर्व ए हे बी आहेत. हा एचा पार्ट आहे आणि हा बीचा पार्ट आहे. आता हा जो पार्ट आहे एचा, हा जो एचा पार्ट आहे, सर्व ए बी आहेत. बेसिक डायग्राम. यात लॉजिक लावायचं काय आहे का? काही सुद्धा नाही. सर्व ए हा एचा पार्ट आहे, हे बी आहेत. ही झाली बेसिक डायग्राम. आता याची पॉसिबल डायग्राम एक असते. आता हे व्हेन डायग्रामची कन्सेप्ट आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. जास्त काही अवघड नाहीत, जास्त कन्फ्युजिंग नाही आहेत. आता याची पॉसिबल डायग्राम असते अशी, सर्व ए हे बी आहेत म्हणजे ही याची पॉसिबल डायग्राम असू शकते. पॉसिबल डायग्राम होते. सर्व ए हे बी आहेत, ही या विधानाची पॉसिबल डायग्राम आहे. सर्व ए हे बी आहेत, ही बेसिक डायग्राम आहे. आता या 2 डायग्राम मी का काढल्या हे पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला समजेल. फक्त हे लक्षात ठेवा, ही एक पॉसिबल डायग्राम आहे, सर्व ए हे बी आहेत याची, आणि ही बेसिक डायग्राम आहे. त्याच्यानंतर दुसरं विधान आहे, एक ही ऑब्लिक कोणतेही ए हे बी नाही. आता परीक्षेमध्ये येताना सुद्धा तुम्हाला ए आणि बीच्या जागी काही फळे ही पक्षी आहेत किंवा काही टेबल हे खुर्च्या आहेत असं दिलं जातं. इथं ए आणि बी इझी समजण्यासाठी घेतलेलं आहे. एक ही किंवा कोणतेही ए हे बी नाही, याची बेसिक डायग्राम एकच आहे. हा एचा पार्ट आहे, हा बीचा पार्ट आहे. याच्यामध्ये कोणतंही रिलेशन नाही. एक ही किंवा कोणतेही ए हे बी नाहीत. हा एचा पार्ट आहे आणि हा बीचा पार्ट आहे. यातला कोणताही ए हा बी नाही आहे. ही बेसिक डायग्राम एकदम सिंपल आणि सोपी. त्याच्यानंतर काही ए हे बी आहेत. आता याची एक बेसिक डायग्राम बघा. सुरुवातीला बेसिक डायग्रामच घेतोय. काही ए हे बी आहेत. हा एचा पार्ट आहे, हा बीचा पार्ट आहे. आता यातील हा जो पार्ट आहे हा एचा पण पार्ट आहे आणि बीचा पार्ट आहे. त्यामुळे काही ए, आता हा जो एचा पार्ट आहे, हा एवढा पार्ट हा बी आहे, हा बीचा पार्ट आहे, हा एचा पार्ट आहे, आणि हा काही एचा पार्ट आहे, हा बी आहे, किंवा काही बी हे ए आहे. ओके. आता याची पॉसिबल डायग्राम बघा. पॉसिबल डायग्राम किंवा शक्य डायग्राम म्हणू शकता तुम्ही याला.
काही ए हे बी आहेत. आता हा जो पार्ट आहे हा पूर्ण एचा पार्ट आहे आणि हा जो आहे हा बी आहे. आता हा जो पार्ट आहे एचा, हा जो पार्ट आहे मधला एचा, हा बी आहे बरोबर. त्यामुळे ही पॉसिबल डायग्राम आहे याची. पॉसिबिलिटी असू शकते का नाही सांगा मला, शक्यता असू शकते. काही ए, हा जो पार्ट जो आहे एचा हा बी आहे, ही याची पॉसिबल डायग्राम आहे, शक्य डायग्राम, ही तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार. त्याच्यानंतर याची अजून एक डायग्राम तयार होती, पॉसिबल डायग्राम. काही ए हे बी आहेत. आता ही जी आहे मी आता काढलेली आहे ही पॉसिबल डायग्राम आहे. त्याला इथे तुम्ही पूर्णपणे शेडिंग करू शकता. काही, काही या शब्दाचा अर्थ आहे कमीत कमी एक. कमीत कमी एक, काही कमीत कमी एक असू शकतात, जास्तीत जास्त किती असू शकतात. त्यामुळे ही जी आहे ही पॉसिबल डायग्राम आहे. काही ए हे बी आहेत या विधानाची. काही ए हे बी आहेत, ही पॉसिबल डायग्राम आहे या विधानाची. त्याच्यानंतर चौथं विधान, काही ए हे बी नाहीत, याच्या विरुद्ध आहे पूर्णपणे. काही ए हे बी नाहीत, याची बेसिक डायग्राम बघा. हा जो पार्ट आहे हा एचा आहे, हा बीचा आहे. आता हा जो पार्ट आहे एचा बघा इथं, हा जो एचा पार्ट आहे हा सोडून हा नाही. काही ए हे बी नाहीत, हा एचा पार्ट आहे, हा बीचा पार्ट आहे. आणि एचा हा जो पार्ट आहे हा शेडिंग केलेला, लाल शेडिंग केलेला, हा बी नाही आहे. म्हणून हे बेसिक डायग्राम आहे याची, ही बेसिक डायग्राम आहे. काही ए हे बी नाही, हा जो पार्ट आहे एचा हा बी नाही आहे. ओके, आता याची पॉसिबल डायग्राम दोन आहेत. किंवा शक्य डायग्राम म्हणू शकतात. काही ए हे बी नाहीत. आता हा जो पार्ट, हा जो काढलेला आहे मी भाग, हा एचा भाग आहे. आणि याच्यामध्येच हा जो मी पार्ट काढतोय हा बी आहे. आणि हा जो पार्ट आहे एचा, ही पॉसिबल डायग्राम आहे. बघा, काही ए हे बी नाहीत, हा शेडिंग केलेला जो मी पार्ट आहे हा बी नाही बरोबर. हा ए आहे पूर्ण, हा जो पूर्ण आहे हा ए आहे. आणि हा जो मधला आहे हा बी आहे. हा जो मधला मी ड्रॉ केलेला आहे हा बी आहे. आणि हा शेडिंग केलेला जो पार्ट आहे हा बी नाही आहे. हा फक्त मधला जो सर्कल आहे हा बी आहे, पण बाकीचा जो पार्ट आहे हा बी नाही. शक्यता आहे बघा तुम्ही, हे प्रूव्ह होतं इथं. ही पॉसिबल डायग्राम आहे. आणि त्याची अजून एक पॉसिबल डायग्राम आहे. काही ए हे बी नाहीत. इथं मी शेडिंग करतोय. हा जो पार्ट आहे हा पार्ट, काही या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं मगाशी, काय कमीत कमी एक, मिनिमम वन. काही कमीत कमी एक एचा पार्ट जो आहे हा बी नाही आहे. कमीत कमी एक सुद्धा पार्ट एचा हा बी नाही. ही पॉसिबल डायग्राम आहे याची. ओके, सुरुवातीला पुन्हा एकदा मी रिपीट करतो. सिलॉजिझम, सर्व ए हे बी आहेत, सर्व ए बी आहेत. त्यानंतर हा जो पार्ट आहे हा याचा हा बी आहे. हा जो सर्व ए हे या बीमध्ये आहेत, त्यामुळे सर्व हे बी आहेत. ही बेसिक डायग्राम. त्यानंतर पॉसिबल डायग्राम, शक्य डायग्राम, सर्व ए हे बी आहेत. ही पॉसिबल डायग्राम याची आहे. कोणताही किंवा एक ही ए बी नाही, ही बेसिक डायग्राम आहे. ए आणि बीमध्ये कोणतंही रिलेशन नाही. त्याच्यानंतर काही ए हे बी आहेत, तिसरं विधान आहे. काही ए, हा जो एचा पार्ट आहे हा बी आहे. ही बेसिक डायग्राम. त्याच्यानंतर पॉसिबल डायग्राम बघा. काही ए, आता हा जो आहे हा पूर्ण ए आहे आणि हा जो मधला पार्ट आहे हा बी आहे. म्हणजे काही ए, हा जो एचा पार्ट आहे हा बी आहे. त्याच्यानंतर ही शक्य डायग्राम आहे. काही म्हणजे मिनिमम वन, काही ए कमीत कमी एक, जास्तीत जास्त किती म्हणजे सर्व सुद्धा असू शकतो. त्यामुळे ही जी आहे ही
काही ए हे बी आहेत ची शक्य डायग्राम आहे. तसेच काही ए हे बी नाहीत. हा ए आहे, हा बी आहे आणि हा जो शेडिंग केलेला पार्ट आहे हा बी नाही आहे. त्यामुळे ही बेसिक डायग्राम तयार होते. त्याचीच पॉसिबल डायग्राम होते. काही ए हे बी नाहीत. हा पूर्ण जो आहे हा ए आहे आणि हा मधला पार्ट जो आहे हा बी आहे आणि हा शेडिंग केलेला जो पार्ट आहे हा बी नाही आहे. फक्त हा मधला पार्ट जो आहे हा बी आहे. त्याच्यानंतर अजून एक याची शक्य डायग्राम तयार होते, बेसिक पॉसिबल डायग्राम तयार होते. काही ए मिनिमम एक, कमीत कमी एक सुद्धा ए हा बी नाही आहे. कमीत कमी एक हा इथला एवढा सुद्धा पार्ट जो आहे, एक डॉट सुद्धा ए हा बी नाही आहे. ही त्याची पॉसिबल डायग्राम तयार होऊ शकते. या स्लाईडचा पूर्णपणे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या, व्यवस्थित शांत डोक्याने रिवाईज करा. त्याच्यानंतर हे जर तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल तर आपण दुसऱ्या स्लाईडकडे वळूया. जर समजलं नसेल तर आणखीन एकदा व्हिडिओ बघा. मी ही स्लाईड 2 वेळा रिपीट केलेली आहे आणि हे बेसिक आणि जर शक्य डायग्राम पॉसिबल डायग्राम जर तुम्हाला जमल्या, एकदा लक्षात राहिल्या तर सिलॉजिझमचे मार्क तुमचे कधीही जाणार नाही, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो, कारण मी स्वतः एक्झाम दिलेली आहे. आता ही जी 2 वाक्य आहेत ही अतिशय महत्त्वाची वाक्य आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट ही वाक्य. एक प्रकारे ही थिअरीज म्हणू शकताय. प्रत्येक टॉपिकला जशी काही थिअरी असते, फॉर्म्युले असतात, तशी व्हेन डायग्राम ही एक मेथड आहे. आणि हे जे ह्या 2 स्लाईड जे आहेत या सिलॉजिझम टॉपिकच्या टॉपिकचे बेस आहेत, थिअरी आहे, तुम्ही असं म्हणू शकता. पहिलं वाक्य बघा. दिलेला निष्कर्ष बेसिक डायग्राम, बेसिक आकृतीनुसार बरोबर येत असेल तर त्याची पॉसिबल किंवा शक्य आकृती काढा. जर सर्व शक्य आकृतीमध्ये जे विधान आहे ते बरोबर येत असेल तर निष्कर्ष तुमचा जो आहे हा बरोबर आहे. बघा, वाक्य कळलं नाही तर पुन्हा एकदा रिपीट करतोय. दिलेला निष्कर्ष, एक विधान, तुम्हाला विधान दिलेलं असतं. बघा इथं विधान दिलेलं असतं, त्याच्यावरती निष्कर्ष दिले असतात. आणि दिलेला निष्कर्ष जो आहे हा बेसिक आकृती, ही बेसिक आकृती आहे. या बेसिक आकृती आहेत सगळ्या, 1 2 3 4 ह्या साईडच्या ज्या आहेत लेफ्ट साईडच्या, या सगळ्या बेसिक डायग्राम आहेत. जर दिलेला निष्कर्ष जो आहे, अनुमान जे आहे, हे बेसिक डायग्रामनुसार जर बरोबर येत असेल तर त्याची शक्य आकृती आहे ती काढावी लागेल तुम्हाला. आणि जर सर्व शक्य डायग्राममध्ये, आकृतीमध्ये जर ते निष्कर्ष जर दिलेला आहे, जर तो बरोबर आला तर तो जो निष्कर्ष दिलेला आहे हा फॉलो होतोय, हा बरोबर आहे किंवा अनुसरण आहे असं म्हणू शकता. दुसरं वाक्य बघा. दिलेला निष्कर्ष बेसिक डायग्राम आकृतीमध्ये बरोबर येत नसेल, इथं असेल आहे. बरोबर येत नसेल तर निष्कर्ष हा चुकीचा आहे, पुढे चेक करण्याची गरज नाही. अगदी सोप्या भाषेत मी 2 वाक्य लिहिली आहेत. या 2 वाक्यावरती आणि पहिल्या स्लाईडवरती तुमचा पूर्ण सिलॉजिझम टॉपिक आहे हा डिपेंड आहे. चला, आता या थिअरीचा वापर आपण एक्झाम्पलमध्ये करूया. ऑलमोस्ट 13 मिनटं झाली मी तुम्हाला थिअरी सांगितलेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारे थिअरी सांगितलेली आहे. आता याच्यामधील पॉसिबिलिटीच्या 1-2 जे आहेत थिअरी, या आत्ता नाही सांगणार, त्यानंतर सांगतो. सुरुवातीला हे तर समजून घेऊया. आता विधान काय बघा. काही सी हे के आहेत, काही सी के आहेत याच्यानुसार. काही ए हे बी आहेत. ही बेसिक डायग्राम आहे. सेम डायग्राम काढतोय आपण आता. काही सी हे के आहेत. हा जो पार्ट आहे हा सीचा के आहेत. सर्व टी हे सी आहेत. सर्व टी म्हणजे टी इथं येऊ शकतात, बरोबर, टी इथंच येणार. सर्व टी हे सी आहेत. ही झाली या विधानाची बेसिक डायग्राम. आता निष्कर्ष बघूया काय आहेत. काही टी हे के आहेत, काही टी हे के आहेत. आता बघा, दिलेला निष्कर्ष जो आहे हा पहिला जो निष्कर्ष आहे हा बेसिक डायग्राममध्ये फॉलो होतोय का. काही टी हे के आहेत, याच्यामध्ये टी हा वेगळा पार्ट आहे, के हा वेगळा पार्ट आहे. कुठंही तुम्हाला दिसतोय का काही टीचा कोणताही मिनिमम एक जरी पार्ट के आहे का, नाही आहे. त्यामुळं पहिले विधान जे आहे हे फॉलो होत नाही. हे बेसिक डायग्राममध्ये चुकतंय हे विधान जे आहे, हो का. हे दुसरं वाक्य आपलं. दिलेला निष्कर्ष बेसिक डायग्राम आकृतीमध्ये बरोबर येत नसेल तर निष्कर्ष चुकीचा आहे, पुढे चेक करण्याची गरज नाही. हा निष्कर्ष आहे हा बेसिक डायग्राममध्ये चुकीचा झाला, त्यामुळे पुढे चेक करायची गरजच नाही, पॉसिबल डायग्राम काढायची गरज नाही. म्हणजे पहिलं विधान जे आहे हे चुकलेलं आहे. किंवा तुम्ही हे असंही हे करू शकताय.
टी आणि केमध्ये विधानामध्ये टी आणि केमध्ये तुम्हाला कुठे रिलेशन दिलेलं आहे का? टी आणि केमध्ये नाही दिलं, त्यामुळे हे डायरेक्टली अनफॉलो होणार. हे तुम्हाला प्रॅक्टिस नंतर हे स्किल डेव्हलप होईल. काही के हे टी आहेत. आता परत तेच आहे विधान, फक्त फिरून टाकलेलं आहे बघा. काही के हा जो आहे हा केचा पार्ट आहे, हा टीचा पार्ट आहे. काही के टी आहेत. आता टी आणि केमध्ये काही रिलेशन आहे का? हा टीचा पार्ट आहे, हा केचा पार्ट आहे. हे जे विधान आहे हे हा जो निष्कर्ष आहे हा बेसिक डायग्राममध्ये चुकतोय, त्यामुळे हे विधान चुकलेलं आहे. आणि याचं उत्तर आहे काय? दोन्ही अनुसरण करत नाही किंवा दोन्ही अनफॉलो होतात. नेक्स्ट एक्झाम्पल. आता ही जी आहे ही पॉसिबिलिटीची केस आहे. ही तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगितली जाईल. याच्या मागचं रिझन काय आहे हे तुम्हाला प्रॅक्टिस नंतर समजेल. हे बघा, सर्व पिवळे लाल आहेत. सर्व पिवळे हा पिवळा आहे. हे जे पिवळे आहेत, सर्व पिवळे जे आहेत हे लाल आहेत. लाल आहे. हे पिवळे आहेत. सर्व पिवळे लाल आहेत. बेसिक डायग्राम काढलेले आहे. काही पिवळे पांढरे आहेत. आता काही पिवळे जे आहेत हे पांढरे आहेत. हे तुम्ही असंही काढू शकताय, पांढरे. हे पांढरे झाले. किंवा हे तुम्ही असंही काढू शकताय. हा पिवळा पार्ट आहे, हा जो पूर्ण आहे हा लालचा पार्ट आहे, लालचा पार्ट आहे. आणि काही पिवळे हे पांढरे आहेत. हे तुम्ही असंही काढू शकता. ही झाली याची पॉसिबल डायग्राम. ही बेसिक, ही पॉसिबल किंवा तुम्ही कसंही म्हणू शकता. हे विधानं, याच्या विधानावरून आपण 2 डायग्राम काढल्या. निष्कर्ष बघा, सर्व लाल पांढरे आहेत. सर्व लाल पांढरे आहेत. आता हा जो भाग आहे लालचा हा पांढरा आहे का? थोडा पार्ट जो आहे हा पांढरा आहे, पण सर्व नाही आहे. त्यामुळं पहिलं विधान जे आहे हे चुकते. तर तसे तुम्ही ह्या विधानामध्ये सुद्धा बघू शकताय, पॉसिबल डायग्राममध्ये सुद्धा बघू शकताय. सर्व लाल पांढरे आहेत. सर्व लाल पांढरे आहेत. कुठे आहेत का? हा जो पूर्ण आहे लालचा पार्ट आहे हा पांढरा आहे. उलट सर्व पांढरे लाल होतात पॉसिबल डायग्राममध्ये. त्यामुळे सर्व लाल हे पांढरे होत नाही आहेत. म्हणजे हे दिलेले विधान आहे हे बेसिक डायग्राममध्ये चुकते, त्यामुळे हे विधान चुकलेलं आहे. काही पांढरे पिवळे आहेत. काही पांढरे पिवळे आहेत. काही पांढरे पिवळे आहेत. आणि वरती दिलेलं पण आहे काही पिवळे पांढरे आहेत, काही पांढरे पिवळे आहेत. म्हणजे हे विधान जे आहे हे फॉलो होते. हे बेसिक डायग्राममध्ये पण फॉलो होते आणि पॉसिबल डायग्राममध्ये सुद्धा हे शक्य होते. याची अजून काही पॉसिबल डायग्राम आपण काढू शकत नाही. किंवा याची पिवळ्या आणि पांढऱ्याची तुम्ही अशी डायग्राम काढू शकता. हा जो पूर्ण पार्ट जो आहे हा लालचा पार्ट येणार, लालचा. आणि याच्यामध्ये अजून एक तुम्ही सर्कल जर घेतलं तर हे हा पार्ट जो आहे हा पिवळा येणार आणि हा पार्ट जो आहे हा पांढरा येणार. काही पांढरे पिवळे आहेत. काही पांढरे पिवळे, काही पांढरे, काही मिनिमम एक, जास्तीत जास्त कितीही, ही पॉसिबल डायग्राम झाली. त्याच्यामुळे ह्या तिन्ही डायग्राम ही बेसिक डायग्राम आहे. ह्या 2 ज्या आहेत त्या पॉसिबल डायग्राम आहेत. काही पांढरे पिवळे आहेत. आता याच्यामध्ये बघा काही पांढरे पिवळे येत आहेत, इथे सुद्धा काही पांढरे पिवळे होत आहेत आणि इथे सुद्धा काही पांढरे जे आहेत हे पिवळे होत आहेत. त्यामुळे सगळ्या डायग्राममध्ये जर बरोबरच असेल तर ते विधान जे आहे हे बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरा निष्कर्ष, काही लाल पिवळे आहेत. लाल आणि पिवळेमध्ये रिलेशन दिलेलं आहे, म्हणजे हे विधान बरोबर येण्याची शक्यता जास्त आहे. काही लाल पिवळे आहेत. काही लाल, आता हा जो पार्ट आहे लालचा, हा जो पार्ट आहे, मी इथं सर्कल करतो, कर्सर बघा, हा जो पार्ट आहे लालचा, हा पार्ट हा पिवळा आहे. इथे सुद्धा हा जो पार्ट आहे हा लालचा हा पिवळा आहे. इथे सुद्धा पिवळा आहे. म्हणजे सगळ्या डायग्राममध्ये हे विधान जे आहे हे बरोबर येते. म्हणजे हे विधान जे आहे हे बरोबर आहे. उत्तर आहे तुमचं 2 आणि 3. 2 आणि 3 अनुसरण करता, 2 आणि 3 फॉलो. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा. लेक्चर थोडं मोठं झालेलं आहे, पण चांगलं आहे लेक्चर. काहीतरी आउटपुट होतं याच्यातून. काही डी हे टी आहेत. काही डी हे टी आहेत. याच्यामध्ये बघा काही डी हे टी आहेत. ही बेसिक डायग्राम झाली काही डी आणि टीची. हा जो पार्ट आहे डीचा हा टी आहे. काही डी हे एवढे डी टी आहेत. काही टी हे पी आहेत.
काही टी हे पी आहेत. हा जो पार्ट आहे हा पीचा आहे. आता हा जो पार्ट आहे टीचा हा पी आहे. काही पी हे डी आहेत. आता काही पी हे डी आहेत. पुन्हा पीचा पार्ट येतोय, त्यामुळे तुम्हाला डायग्राम काढताना कशी काढावी लागणार आहे बघा. अशी डायग्राम तुम्हाला काढावी लागणार आहे. हा डी आहे, हा टी आहे, हा पी आहे. हा डी आणि पी, डी आणि टी मध्ये हे रिलेशन झालं. काही डी हे टी आहेत, काही डी हे टी आहेत, काही टी हे पी आहेत, काही टी हे पी आहेत, काही टी हे पी आहेत. ही झाली बेसिक डायग्राम झाली याची. बेसिक, तुम्ही याला बेसिक सुद्धा म्हणू शकत नाही, कारण पी आणि डी मध्ये इथं रिलेशन लागत नाही. त्यामुळे ही डायग्रामच रॉंग होते. फायनल डायग्राम जी तुमची येणार ती ही येणार आहे. काही पी हे डी आहेत, काही पी हा जो पार्ट आहे पीचा हा डी आहे. आता हे बघा, निष्कर्ष बघा काय आहे. सर्व डी हे पी आहेत. आता ही बेसिक डायग्राम आपण काढलेली आहे. बेसिक डायग्राम. आता हे प्रत्येक विधान जे आहे हे बेसिक डायग्राममध्ये जर ट्रू आलं तर आपण त्याची पॉसिबल डायग्राम काढू. सर्व डी हे पी आहेत. आता सर्व डी हे पी आहेत का? हा जो पार्ट आहे डीचा, हा जो पार्ट आहे, हा जो पार्ट इथं मी कर्सर हे करतोय, हा पी नाही आहे. त्यामुळे सर्व डी हे पी आहेत हे चुकीचं येणार वाक्य. काही डी हे पी आहेत, सर्व नाही आहेत. बेसिक डायग्राम हे जे विधान आहे पहिलं हे बेसिक डायग्राममध्ये चुकते. जर ते विधान बेसिक डायग्राममध्ये चुकत असेल तर ते विधान चुकलेलंच आहे, हे पुढं पॉसिबल डायग्राममध्ये चेक करायची गरजच नाही. सर्व पी हे डी आहेत, सेम आहे. सर्व पी डी आहेत का? काही पी हे डी आहेत. सर्व पी हे डी पॉसिबल डायग्राममध्ये होऊ शकते, पण बेसिक डायग्राममध्ये हे विधान चुकते. बेसिक डायग्राममध्ये जर चुकत असेल तर ते विधान जे आहे हे चुकलेलं आहे. त्याच्यानंतर काही पी हे टी आहेत. काही पी हा जो पार्ट आहे हा पीचा, हा जो पार्ट आहे हा पूर्ण पी आहे, हा टी आहे, आणि हा जो पार्ट आहे हा टी आहे. काही पी हे टी आहेत, काही पी हे टी आहेत. आणि तुम्ही इथं बघू शकताय टी आणि पी मध्ये रिलेशन ऑलरेडी दिलेलं आहे. त्यामुळे हे जे विधान आहे हे बरोबर आहे. या बेसिक डायग्राममध्ये हे बरोबर येते. हे जर तुम्ही पॉसिबल डायग्राम जर काढलं तर तुम्ही पॉसिबल डायग्राम अशी काढू शकता. डी, टी आणि पी ही पॉसिबल डायग्राम आहे. काही डी मिनिमम 1, काही टी हे पी आणि काही पी हे टी, याची पॉसिबल डायग्राम ही येते. पॉसिबल डायग्राम. आता या पॉसिबल डायग्राममध्ये काही पी हे टी आहेत, यातला काही जो पार्ट आहे पीचा हा टी आहे. म्हणजे हे पॉसिबल डायग्राममध्ये पण बरोबर येते विधान आणि बेसिक डायग्राममध्ये पण बरोबर येते. याचा अर्थ हे जे विधान आहे हे बरोबर आहे. त्याच्यानंतर सर्व टी हे डी आहेत. वरच्या दोन वाक्यासारखेच हे वाक्य आहे. सर्व टी हे डी आहेत. टी हा टी आहे, हा डी आहे. याच्यामध्ये हा जो पार्ट आहे टीचा, हा जो पार्ट आहे एवढा, हा डी नाही आहे. म्हणजे हे विधान जे आहे हे बेसिक डायग्राममध्ये चूक येते. त्यामुळे हे विधान चुकलेलं आहे. फक्त तिसरे विधान जे आहे हे फॉलो होते. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सर्व टी हे एन आहेत. सर्व टी हे एन आहेत. बघा बेसिक डायग्राम. सर्व टी हे जेवढे टी आहेत हे एन आहेत. सर्व टी एन आहेत. बेसिक डायग्राम काढली. कोणताही एम हा एन नाही. आता एम आणि एन मध्ये काहीही रिलेशन नाही. कोणताही एम, कोणताही किंवा कमीत मिनिमम एक सुद्धा एम हा एन नाही. म्हणजे एम आणि एन मध्ये काहीच रिलेशन नाही. निष्कर्ष काय आहेत बघा. सर्व टी हे एम आहेत. आता जर सर्व टी हे एन असतील आणि एन आणि एम मध्ये काहीही संबंध नसेल तर सर्व टी हे एम येतील का? कधीच येणार नाही. त्यामुळे हे जे वाक्य आहे हे चुकलेलं आहे विधान. हे बेसिक डायग्राममध्ये चुकते, त्यामुळे चुकीचं. आपल्या रूलनुसार आपण जाऊ. काही टी हे एम आहेत. काही टी हे एम नाहीत. काही टी हे एम नाहीत. आता ही बेसिक पण डायग्राम होते आणि याची पॉसिबल डायग्राम जर तुम्ही काढायला गेला तर अशी पण होते. टी ऑब्लिक एन आणि पुन्हा एन आणि एम मध्ये हे एन. सर्व टी एन आहेत, सर्व टी एन आहेत. हे तुम्ही असे करू शकता. पॉसिबल डायग्राम आहे, ही पॉसिबल आहे, शक्य डायग्राम आहे. ही बेसिक डायग्राम आहे. आता याच्यामध्ये बघा हे दुसरे विधान जे हे फॉलो होते का? काही टी हे एम नाहीत. काही टी हे एम नाहीत. आता मिनिमम काही या शब्दाचा अर्थ काय होतोय? कमीत कमी एक टी हा
एम नाही आहे, कमीत कमी एकसुद्धा टी जो आहे एम नाही आहे. हा या डायग्राममध्ये पण फॉलो होतं आहे, हे दुसरं वाक्य फॉलो होतं आहे. काही टी हे एम नाहीत, इथे सुद्धा टीचा एकसुद्धा पार्ट जो आहे हा एम नाही आहे आणि या डायग्राममध्ये सुद्धा टीचा एकसुद्धा पार्ट जो आहे हा एम नाही आहे. दोन्ही बेसिक डायग्राममध्ये आणि पॉसिबल डायग्राममध्ये दोन्ही डायग्राममध्ये हे जे वाक्य आहे हे फॉलो होतं आहे. त्यामुळं निष्कर्ष 2 हा अनुसरण आहे, दुसरा फक्त फॉलो होतो. पहिला चुकीचा आहे कारण तो पहिला बेसिक डायग्राममध्ये चुकतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सर्व बी हे पी आहेत. सर्व बी हे जे बी आहेत हे पी आहेत. काही टी हे पी आहेत. काही टी हे पी आहेत. आता हे टी असे असू शकतात. ही बेसिक डायग्राम आहे. आता याची जर पॉसिबल डायग्राम तुम्ही काढायला गेला तर अशी सुद्धा येते. सर्व बी हे पी आहेत. काही टी हे पी आहेत. आता हे टी इथं येऊ शकतात किंवा असंही असू शकते. हा बीचा पार्ट आहे, हा पीचा पार्ट आहे. सर्व बी हे पी आहेत. काही टी हे पी आहेत. काही टी हे पी आहेत. हे असंही असू शकतं. हा जो पार्ट आहे, हा टीचा जर पार्ट तुम्ही असंही घेऊ शकता. ह्या दोन डायग्राम ज्या आहेत ह्या पॉसिबल डायग्राम आहेत. पॉसिबल डायग्राम आहेत, ह्या शक्य डायग्राम आहेत. ही मेथड जी मी सांगतो ही मी स्वतः वापरलेली आहे. स्वतः मी एक्झाम दिलेले आहेत आणि मला तर ह्याचा खूप चांगला रिझल्ट आहे. 100% तुमचं सोल्युशन हे जे आहे याच्यामधून निघते. बघा, काही बी हे पी आहेत. काही बी हे पी आहेत. सर्व टी हे पी आहेत. सर्व बी हे पी आहेत आणि काही टी हे पी आहेत. काही टी हे पी आहेत. इथे सुद्धा काही टी हे पी आहेत. ही पॉसिबल डायग्राम तुमची असू शकते. निष्कर्ष काय आहेत बघा. काही टी हे पी नाहीत. आता ह्या बेसिक डायग्राममध्ये काही टी हे पी नाहीत हे बरोबर येते. हा जो पार्ट आहे टीचा हा पी नाही आहे. हा जो पार्ट आहे टीचा पी नाही आहे. म्हणजे हे बेसिक डायग्राममध्ये बरोबर येते. बेसिक डायग्राममध्ये बरोबर येते. आणि आपलं काय ठरलेलं आहे, मी 2 रूल सांगितले होते. जर कोणतंही निष्कर्ष जो आहे हा बेसिक डायग्राममध्ये जर बरोबर येत असेल तर त्याची पॉसिबल डायग्राम काढा. आता या 2 ज्या आहेत ह्या पॉसिबल डायग्राम मी काढलेल्या आहेत. काही टी हे पी नाहीत. आता याच्यामध्ये सर्व टी हे पी आलेले आहेत. त्याच्यामुळे हे जे विधान आहे पहिलं हे चुकते. पॉसिबल डायग्राम काही म्हणजे कमीत कमी टीचा कमीत कमी एकसुद्धा टी हा पी नाही आहे. आता याच्यामध्ये तर सर्व टी हे पी आले म्हणजे हे विधान फॉलो होतच नाही. सर्व टी हे पी आहेत जर असतं तर बरोबर आलं असतं. म्हणजे हे विधान आहे चुकलेलं आहे. काही पी हे टी नाहीत. आता या बेसिक डायग्राममध्ये हे वाक्य बरोबर येते. काही पी हे टी नाहीत. एवढा जो पार्ट आहे पीचा हा टी नाही आहे. पण या डायग्राममध्ये बघा, या डायग्राममध्ये काही पी हे टी नाहीत. या डायग्राममध्ये सर्व पी हे टी आहेत. त्याच्यामुळे या पॉसिबल डायग्राममध्ये हे विधान जे आहे हे चुकते. बेसिक डायग्राममध्ये जर बरोबर येत असेल तर त्याची पॉसिबल डायग्राममध्ये काढा. पॉसिबल डायग्राममध्ये जर ते विधान बरोबर येत असेल तर ते विधान बरोबर आहे. जर ते पॉसिबल डायग्राममध्ये जर चुकलं तर ते विधान चुकीचं आहे. म्हणजे हे दोन्ही विधान पॉसिबल डायग्राममध्ये चुकीचे येतात या पॉसिबल डायग्राममध्ये. त्यामुळे हे जे विधान आहे हे चुकलेलं आहे. आणि ही पॉसिबल डायग्राम का काढली तर हे बघा, काही ए हे बी आहेत. काही ए हे बी आहेत याची ही पॉसिबल डायग्राम आहे. काही ए कमीत कमी एक. म्हणून पहिली स्लाईड जी आहे ही एकदम मनापासून त्याचा स्टडी करा. एकदम म्हणजे ते पाठच करा तुम्ही पहिली स्लाईड. आणि ही दोन वाक्य जर केली आणि हे जर डायग्राम बेसिक डायग्राम पॉसिबल डायग्राम जर तुम्हाला समजल्या तर सिलॉजिझमचा जो पार्ट आहे हा तुम्हाला कधीही अवघड जाणार नाही. ओके, तर ऑलमोस्ट 29 मिनिटाचं आपलं लेक्चर झालेलं आहे. राहिलेले एक्झाम्पल जे आहेत हे नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. त्याच्यानंतर अजून एक पार्टमध्ये पॉसिबिलिटीवरती काही एक्झाम्पल घेऊया. व्हिडिओ कसा वाटला, कन्सेप्ट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर काही प्रॉब्लेम असेल तरी कमेंट करा. आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद आणि गुड लक.